लई दिवस झाले मी ते यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेच नाही आणि थोडंसं काम पण होतं. मी थेट पानकाळ्यामध्ये व्हिडिओ बनवले होते की आपली शेतीचे कपाशीची लागवड कशी करते काय ते कपाशीची लागवड करताना आपण व्हिडिओ जो आहे यूट्यूबवर टाकला होता आणि त्याला खूप दिवस झालेले आहे. आता आपण थेट हिवाळा लागलेला आहे आणि हिवाळा संपत सुद्धा आलेला आहे आणि आपलं हिवाळ्यामध्ये आपण काय काय पिकं घेतलेले आहे आपल्या वावरामध्ये ते मी तुम्हाला जे दाखवणार आहे. आणि ते की मी समजू शकतो का व्हिडिओ खूप लेट झालेला आहे की मी आधीच तुम्हाला सांगायला पाहिजे होतं की बाई यूट्यूबवर आपण काय काय पिकं घेतलेले आहे आपल्या वावरामध्ये आणि ते मी सांगू शकलो नाही तुम्हाला कारण की थोडासा प्रॉब्लेम होता. आणि आता जे प्रॉब्लेम नाही आहे तर आपण रेग्युलर जे यूट्यूबवर व्हिडिओज बनवू. तर आता तुम्हाला पहिलं पीक दाखवतो मी काय केलेलं आहे आपण काय लावलेलं आहे शेतामध्ये. तर हे बघा हे इथं आपण लावलेले बीन्स याला म्हणते बीन्स. हे बघू शकता याला सगळं जे आपल्याला असं सेटअप करावं लागतं आणि याच्या मल्चिंग वगैरे पसरून एकदम आतमध्ये ठिबक वगैरे आपलं ड्रिप इरिगेशन पूर्ण प्रॉपर. आणि हे बघू शकता इथं एका सरीच्या मधला जो अंतर आहे तो आपण 4 फूट ठेवलेला आहे आणि एका झाडाच्या मधला जो अंतर आहे तो 1.5 फूट ठेवण्यात आलेला आहे. बघा एका झाडाच्या मधला अंतर 1.5 फूट ठेवण्यात आलेला आहे. आणि हे बघू शकता हे अशी फुलं येते याला फुलं. आणि तुम्हाला बीन्स पण दाखवतो बीन्स राहते कसे. हे बीन्स आहे याला बीन्स म्हणते गाईस. हे असे बीन्सच्या शेंगा असतात. हे काही बीन्स वगैरे असं काही फळ वगैरे नाही आहे याला शेंगा येतात आणि हे कालवणासाठी कोरड्यासाठी जे आपलं भाजी ते करायला ते त्याच्यासाठी उपयोग होतो ह्याच्यावाला. हे काय असं फळ वगैरे नाही आहे. तुम्ही हे बघा याची काही फुलांची सेटिंग याच्यावाली. आणि हे याच्यावाला एक तोडा झालेला आहे गायच आपल्याला. एका तोड्याला हे आपल्याला मॅक्सिमम 2 क्विंटल माल निघलेला आहे आणि ते बी फक्त 10 गुंठे वावरामध्ये. तो बघू शकता तुम्ही याच्यावालं जे हे ॲव्हरेज कसं आहे. आणि हा पहिला तोडा आहे. पण याच्या मागाचा खर्च जर विचार केला ना तर आपल्याला जे खर्च लागलेला आहे याला पूर्ण तर ते लागलेलं आहे आपल्याला 15,000 रुपये फक्त 10 गुंठ्यामध्ये. तर याच्यामध्ये मल्चिंग फवारण्या वगैरे याच्यावालं खत सोडायचं ते ड्रिपनाच आपण याला खत पण देतो. तर हे याच्यावाला खर्च आहे. आता तुम्हाला अजून पण पिकं दाखवतो मी की आणखीन काय काय घेतलेलं आहे. हे तर फक्त झालं बीन्स फक्त. आता इकडं बघू शकता तुम्ही हे आपण मक्का लावलेली ही आत्ता लावलेली आहे. हिला कमीत कमी 1 महिना होता आला तेव्हा ही मक्का लावलेली आहे. आता हिच्यामध्ये जे डुबक मारून घेतलेलं आहे हिला आता पाणी सोडण्यासाठी हे इकडं तिकडं जावं नाही म्हणून पाणी हे असं आपण केलेलं आहे. तर हे बघू शकता इकडं जी आपली पहिली मक्का आहे म्हणजे एकदम स्टार्टिंगला टाकलेली आपण मक्का आहे. आता हिला जे आपली कणसंसुद्धा येऊ राहिलेले आहे आणि तुम्हाला दाखवतो मी कणसं कसे आलेले काय आहे कणसाची जे सेटिंग आहे ती कशी आहे. चला मी तिकडे गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. चला मी आता तिकडं चाललोच आहे. तर हे बघू शकता गाईस आता आपण जे ना आलो आहे मक्काच्या वावरामध्ये. आता हे मक्का आहे तिकडं आपली छोटीली मक्का आहे आणि तिकडं बीन्स लावलेलं आहे आणि इथं लावलेली आहे आपण मक्का. ही मक्का खूप दिवस झालेली टाकून आणि हिला आता सध्या कणसंसुद्धा येत आहेत ज्याने की घुट्टे. हे बघू शकता इथं एक घुट्टा इथं एक म्हणजे एका ताटाला कमीत कमी 2 ते 3 कणसं येऊ राहिली. मग तुम्ही बघू शकता गाईस हे बा इथं पण 1 2 आणि हे 3 म्हणजे एका ताटाला 3 कणसं येऊ राहिले. काही ठिकाणी 2 येऊ राहिले काही 3 येऊ राहिले. म्हणजे तुम्ही बघू शकता कसं जे याची बोल मॅनेजमेंट तुम्हीच बघा कशी केली असं ना आम्ही काही इतके चांगले इला जे कणसं येऊ राहिले. हे बघू शकता अजून तर काहीला प्रॉपर कणसं लागलेले नाही आहे आता लागूनच राहिलेले आहे. हे बघा तुरे वगैरे एकदम काढतच आहे मक्का. आता हेही बघू शकता तुम्ही इथं जे 2 कणसं आलेले आणि इथं 3 कणसं येऊ राहिले. एक इथं आणि एक इथं. तर अशी काही मॅनेजमेंट आहे मक्काची. आणि हिला पाणीसुद्धा आम्ही कशाने देतोय माहिती आहे का. हे बघू शकता हे पूर्ण पाणी हिला जे ड्रिप इरिगेशननं चालू आहे हे असं हे आम्ही हिला मक्काला पाणी जे ड्रिपनाच देतो. आम्ही असं पाणी भरत बसत नाही. त्याच्यामुळे हिला जे सेटिंग आहे एकदम प्रॉपर झालेली आहे. तर तुम्ही पण असं काही करू शकता. हे आम्ही जे पाईप घेतलेला होता हा कागदी पाईपमधला पाईप येतो आणि हा जे आम्ही घेतलेला होता आणि त्याच्यामधूनच आम्ही त्याला टोट्या बसून मक्काला जे येतं ज्याने की पाणी देतो. आणि आता आपण आलो आहे चालत आपल्या वॉटरमेलनच्या प्लॉटमध्ये. तुम्हाला वॉटरमेलनचा प्लॉट पण दाखवतो मी कसा आहे काय आहे. आणि ज्याने की कलिंगड जे म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर हे बघू शकता हे आपल्याला हा कलिंगडचा प्लॉट आहे प्रॉपर पूर्णपणे हा कलिंगडचा प्लॉट आहे आपल्याला. हे बघू शकता तुम्ही कसे आपले कलिंगड
हे असे काही कलिंगडचा आपला प्लॉट आहे. हे पूर्ण प्लॉट जो आहे आपला अर्धा एकरमध्ये आपण जे कलिंगड यानी की वॉटरमेलनचं लागवड जे केलेलं आहे. तर याला जे वॉटरमेलनसुद्धा लागलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, हे असे हे इथं लागत आहे, हे इथं हे असं काही आहे. आणि हे काही ठिकाणी फुलं पण आहे, पण हे तर जे आहे नर आहे. आपल्याला गरज आहे फक्त मादीची. मादी कशी असते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, याच्या मागं जे फळ येतं आणि पुढं फुल येतं. इथं पण बघू शकता, मागं फळ आहे आणि पुढं फुल आहे. हे असं काही मादीचं जे सेटिंग राहते आणि वॉटरमेलनची जे सेटिंग, हे बघू शकता. हे असं आपलं पूर्णपणे प्लॉट आहे वॉटरमेलनचा. आणि इकडं बघितलं तर इकडं आपण गव्हाची जे पेरणी केलेली, हे आपला गहू पण बघू शकता. हे पूर्ण आपले जे 1 एकरमध्ये गहू केलेला आहे आपण. आणि 1 एकरमधले गहू बघू शकता तुम्ही कसे आहे. वांबे वगैरे पण बघा एकदम. आता सध्या जे इकडला गहू जे आहे ना, आता याच्यामध्ये दाणे भरून झालेले, तो हे ऑटोमॅटिकली आपला पिवळा होत आहे. पिवळा यानी की भुरका पडत आहे. आणि त्याला आपण मराठीमध्ये जर म्हटलं तर भुरका असं काहीतरी म्हणतो. आणि ज्याने पिवळा होत आहे. आणि म्हणजे आता हा याला एक पाणी दिलं का हा गहू प्रॉपर काढायला येणार आहे आपल्याला. मग याला जे मशीन बोलून हार्वेस्ट वगैरे, मग आपण ते गहू काढून घेऊ. तुम्हाला ते पण व्हिडिओ बनवून दाखवीन मी, की हार्वेस्ट आल्याच्या नंतर कसं गहू काढते, काय प्रॉपर एकदम शेतीची प्रॉपर माहिती देईन मी तुम्हाला. हे बघू शकता. आता काय ठिकाणी फळ बघू शकता तुम्ही वॉटरमेलनचं. हे असे फळ झालेले, याच्यापेक्षा आणखीन काही मोठे पण फळ झालेले मी तुम्हाला ते पण दाखवतो. तर चला मी तुम्हाला पुढं जाऊन आणखीन काय केलेलं आहे आपण आपल्या वावरामध्ये ते पण दाखवतो. तर हे तर झालं वॉटरमेलनचं आपल्याला. फक्त वॉटरमेलन आणि आपण जे गहू, मक्का, बीन्स याचीच लागवड नाही केलेली. अजून जे आपण तिकडं कांदासुद्धा लावलेला आहे, तुम्हाला ते कांदा पण दाखवतो मी. तर चला तुम्हाला भेटतो पुढं गेल्याच्या नंतर. आपण आता चालत आलो होतो आपल्या तर वॉटरमेलनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. तो हे बघू शकता शेवट तुम्ही कसे जे वॉटरमेलन इथं लागलेले आहे. इथं हे बघा, हे असे काही वॉटरमेलन झालेले, हे बघा इथं पण हे असे काही वॉटरमेलन झालेले आहे इकडं, यानी की कलिंगड. आणि आता आपण जाणं आपलं पुढंच आहे कांद्याचा प्लॉट, जिथं आपण जे कांद्याची लागवड केलेली आहे, तुम्हाला ते पण दाखवतो मी. इकडचा गहू जो आहे ना, तो पण आपलाच गहू आहे. हे बघा, कांद्यामध्ये जास्त थोडीशी मक्का उगलेली होती, कारण की पहिलं वावर होतं ना मक्काचंच होतं, त्याच्यामुळे जे थोडीशी मक्का उगलेली आहे. इथं फवारणी आम्ही गवताची तणनाशक नव्हतं मारलं कांद्यामध्ये, तर इकडं आपण जे तणनाशक मारलेलं आहे एकदम. तर हे बघा, हे असं काय आपले कांदे आहे. कांद्याची पण ती लागवड केलेली आपण, ती पूर्ण अर्धा एकरमध्ये जे आपण कांदा हे पीक घेतलेलं आहे. हे बघा, हे कांदा, प्याज, जेणे की आपण त्याला हिंदीमध्ये प्याज म्हणतो. हे बघू शकता, हे असं काही. आता प्याज झालेलं कसं आहे तुम्हाला ती पण दाखवतो मी. हे बघा, हे असले काही प्याज झालेले आहे आपल्याला, म्हणजे अजून काही प्रॉपर एकदम बनलेले नाही आहे ते. हे बघू शकता. तर आपण जे आपल्या शेतामध्ये काय पिकं घेतलेले मी तुम्हाला सांगितले, पूर्णपणे दाखवले पण, की बघ काय घेतलेलं आहे, कसं घेतलेलं आहे. तर मग तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच, आम्हाला असं वाटतं. जर आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करूनच घ्या. तर मग आणि आपलं जे आता इथून पुढं रेग्युलर आपण व्हिडिओ यूट्यूबवर टाकणार. हे बघा शेवटचा एकदा, हे जे हे वॉटरमेलन आपल्याला एकदम हा प्लॉट इथून तर डायरेक्ट त्या मक्कापर्यंत आहे. असा हे आपल्याला वॉटरमेलनचं जे आहे प्लॉट आहे. आणि इकडं सुद्धा आपण गहू केलेला आहे. आणि तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्या वावरामध्ये पिकं बीन्स, मक्का, वॉटरमेलन आणि गहू आणि कांदा इतके सगळे पिकं आपण वावरामध्ये घेतलेलं आहे. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आजचा चांगलाच वाटला असेल तर मग मी भेटतो एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजसाठी बस इतकंच. तर बाय.